पाहूया राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधिमंडळात सादर केला आहे। या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, मनुष्यबळ, विकास, दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्रीवर भर दिला गेलेला आहे। पर्यावरणपूरक नैसर्गिक वायूवरील कर 13.5%वरून आता 3% करणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केलेली आहे। त्यामुळे सीएनजीच्या किमतीत मोठी घट होणार आहे। त्यामुळे इंधन दरवाढीचा सामना करत असलेल्या सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पामध्ये काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। सोबतच मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या निवासाची तात्पुरती सोय व्हावी यासाठी नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा सुद्धा अजित पवार यांनी केलेली आहे आणि यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। अनेक महत्त्वाच्या बाबींवर अर्थमंत्री अजित पवार यांनी भर देत राज्यात विकासासाठी विशेष प्रयत्न केल्याचं आता या एकंदरीतच अर्थसंकल्पावरून बोललं जात आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत अर्थतज्ञ अजित अभ्यंकर सर आहेत सध्या। अजित सर, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। या अर्थसंकल्पामुळे ज्या एकंदरीतच गोष्टींवर खरं तर फार गांभीर्यानं विचार करणं गरजेचं होतं, खास करून शेतीविषयक मुद्द्यांवर, त्या गोष्टी साध्य करण्यामध्ये राज्य सरकारला यश आलंय का? त्या संदर्भातलं विजन दिसतंय का? शेतीच्या बाबतीमध्ये राज्य सरकारांनी निश्चितपणाने काही पावलं टाकलेली आहेत, परंतु राज्य सरकारांकडे असलेला जो निधी आहे आणि मर्यादित साधन आहे त्याच्या चौकटीमध्ये राज्य सरकारला काम करावं लागतं आणि त्या अर्थाने त्यांनी काही पावलं जरी टाकलेली असली तरी सुद्धा काही महत्वाच्या गोष्टींसाठी त्यांनी तरतुदी अजून करायला हव्या होत्या आणि ते म्हणजे शेतीमालाला, विशेषतः दुधासारख्या ज्या गोष्टी आहेत, दुधाला काही जास्त हमीभाव मिळण्यासाठी मग शेतकऱ्यांच्या हातात जास्त पैसे या हमीभावाच्या रूपाने जातील, मुख्य जबाबदारी केंद्र सरकारची असते ती राज्य सरकारांनी त्याच्यामध्ये केंद्र सरकार ज्याला भाव देत नाही त्याच्यासाठी स्वतःची काहीतरी तरतूद ही करणं आवश्यक होतं, ती त्यांनी केलेली दिसत नाही। ही त्यातली एक निश्चितपणे त्रुटी आहे असं मी सांगेन। मात्र शेतकऱ्यांच्यासाठी पीक विमा योजनेतून बाहेर पडून स्वतःची पर्यायी बीड पॅटर्न वरती एखादी योजना तयार करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव दिसतो, तो स्वागतार्ह आहे असं मला वाटतं। तिसऱ्या बाजूला कामगारांसाठी मात्र, विशेषतः असंघटित कामगारांसाठी, त्याच्यामध्ये बांधकाम कामगार असतील, घरेलू कामगार असतील किंवा अगदी रिक्षावाल्यांपासूनचे जे कामगार आहेत त्यांच्यासाठी सरकारने काहीतरी भरीव प्रत्यक्ष त्यांच्या हातात लाभ पडतील अशी कामगार विभागाला सक्षम करणं आणि काही आर्थिक निधीची तरतूद करणं, या दोन्ही गोष्टी केलेल्या नाहीत ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे। त्याचबरोबर आशा कर्मचारी जे आहेत, अंगणवाडी कर्मचारी जे आहेत, त्याच्याबद्दलचा सरकारचा दृष्टिकोन हा पूर्वीप्रमाणेच पुढे चालू आहे किंवा त्या अक्षरशः म्हणजे 8-8 तास दिवसात काम करून त्यांना 4 आणि 5 हजार रुपये, 6 हजार रुपये वेतन मिळतं, अशा कर्मचाऱ्यांना तर तेही दर मिळत नाही। याच्यासाठी काहीतरी वेगळी योजना ते करतील, वेगळं काहीतरी घोषणा करतील असं अपेक्षित होतं, पण ते त्यांनी केलेलं नाही। असंघटित कामगारांच्या बाबतीमध्ये राज्य सरकारांनी उपेक्षा केलेली आहे असं निश्चितपणाने म्हणता येईल। हे दोन गोष्टी मला मुख्यतः या अर्थसंकल्पाच्या बाबतीत आता जे उपलब्ध, एवढा कमी वेळामध्ये जे पूर्ण आपली उपलब्ध नसताना जे बोलणं शक्य आहे ते मी आता एवढं सांगू शकतो। बरं अजित सर, उद्योग क्षेत्राला उभारी देण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जात आहे, कारण या कोविड काळात आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की उद्योग क्षेत्राला देखील मोठा फटका बसलाय। गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीने असेल किंवा जे उद्योग खूप वाईट अवस्थेतनं गेले या काळात, त्या उद्योगांना जास्तीत जास्त उभारी देण्याच्या अनुषंगानं या अर्थसंकल्पामध्ये विशेष प्रयत्न झालेत असं वाटतं? नाही, माझ्या मते म्हणजे आता जे काही भाषण ऐकूनच मी फक्त बोलू शकतो आता, कारण पेपर्स काय अजून वाचलेले नाहीत ते, परंतु उद्योगांच्या बाबतीमध्ये राज्य सरकारांनी काही विशेष लक्ष दिलेलं आहे असं मला वाटत नाही, कारण त्याच्यामध्ये राज्य सरकाराची जी ताकद आहे, आर्थिक क्षमता आहे, त्याचा विचार करता ते मुख्यतः छोट्या आणि लघु उद्योगांसाठीच काही केलं तर करू शकतात, कारण त्यांची आर्थिक मर्यादा तीच आहे। त्या बाबतीमध्ये आता त्यांच्या भाषणामध्ये तरी त्याच्यामध्ये काही विशेष त्यांनी योजना केली असं वाटत नाही आणि जोपर्यंत तुम्ही लघु उद्योगाला आणि छोट्या उद्योगांना काही विशेष बढावा देत नाही, त्याच्यासाठी काही विशेष योजना जाहीर करत नाही, या कोरोना काळात जे पडले गेले त्यांच्यासाठी, तोपर्यंत उद्योग क्षेत्राला उभारणी मिळणं हे आता अवघड आहे। आणि त्याचबरोबर उद्योग क्षेत्राचा एक मोठा घटक कामगार आहे, त्या कामगारांसाठी सुद्धा त्यांनी काहीतरी योजना वेगळ्या प्रकारच्या कामगार कायद्यांची अंमलबजावणी
याच्यासाठी काहीतरी एखादी मोहीम आणि त्याच्यासाठी काहीतरी कामगार खातं सक्षम करणं ज्याला आपण म्हणतो हा हे आवश्यक होतं. ते प्रकारची घोषणा अर्थमंत्र्यांनी काही केलेली आहे असं याच्यात दिसत नाही. अर्थात मी पुन्हा सांगतो की पूर्ण पेपर्स हे अजून वाचायला मिळालेले नाहीत. केवळ भाषण ऐकून ही मी प्रतिक्रिया देतोय. ही थोडी या प्रतिक्रियेची मर्यादा आहे. बर अजित सर, या सगळ्या संदर्भात तर आपण बोलूच आहे, मात्र महत्वाचा मुद्दा म्हणजे विकासाच्या पंचसूत्रीवर आता राज्य सरकार काम करणार आहे असं अजित पवार या भाषणामध्ये बोलताना असं म्हणाले. या पंचसूत्रीवर काम करण्याच्या अनुषंगानं ज्या काही घोषणा झाल्यात किंवा जे काही करण्याचा सरकार येत्या काळात विचार करतंय ते पुरेसे असं वाटतं? आणखी काही यासाठी तरतुदी असायला हव्या होत्या असं वाटतं? मला असं वाटतं की पंचसूत्री हा जो काही त्यांचा एक परिप्रेक्ष्य ज्याला आपण म्हणतो हे परिप्रेक्ष्य योग्य आहे, परंतु त्याच्यामध्ये एक महत्वाचा विभाग जो आहे तो म्हणजे श्रमिक विभाग हा मात्र त्याच्यातनं वगळलेला आहे. म्हणजे तुम्ही एक नंबर 5 हा आकडा जरा सांगायला बरा वाटतो म्हणून 5पुरतं मर्यादित ठेवायचं असेल तर तो भाग वेगळा आहे, परंतु या 5मध्ये अत्यंत महत्वाचा जो आहे 5बरोबरच महत्वाचा तो श्रमिक विभाग आहे. त्या श्रमिक विभागाला याच्यातनं त्यांनी वगळलेला आहे. हे एक मुद्दा मी या ठिकाणी मी सांगू इच्छितो. परंतु अशी काही सूत्र घेऊन त्या सूत्राच्या आधारे विकासाचा कार्यक्रम मांडायचा ही कल्पना मात्र निश्चितपणे चांगली आहे. मला असं वाटतं की या अर्थसंकल्पामधून काही राज्याला एक ज्याला आपण म्हणूया की या करोनाच्या काळातून आता अर्थव्यवस्था पुढे येते, उभी राहते, त्यावेळेला राज्याला केंद्राकडून एक असं मागे ठेचण्याचा किंवा राजकीय कोंडी करण्याचा, आर्थिक कोंडी करण्याचा सातत्याने प्रयत्न होतोय. मग ते तुमची जीएसटीची रक्कम देण्याचा भाग असेल त्या प्रत्येक बाबतीमध्ये. आता मगाशी फडणवीस बोलले, ते म्हणाले की पेट्रोल आणि डिझेलवरचा कर काय यांनी कमी केला नाही. आता या फडणवीसांना माहिती असेल आणि आपणही माहिती घ्यायला पाहिजे की केंद्राने सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारांनी 8 पट एक्साईज ड्युटी वाढवली. आता राज्य सरकारांकडे उत्पन्नाचा दुसरा कुठचाही मार्ग नाहीये, तेव्हा ते एका मर्यादेच्या पलीकडे कर कमी करू शकणार नाहीत. आणि जर तर अर्थातच याचा दोष आपण राज्य सरकारला देऊ शकत नाही, ही चुकीची गोष्ट आहे. तेव्हा अशी कोंडी जेव्हा एका बाजूला केली जाते त्यावेळेला माझी अशी अपेक्षा होती की अजित पवार यांनी काही गोष्टी ज्या सूक्ष्मपणाने गावेला पण त्यांच्या हातामध्ये आहेत. उदाहरणार्थ प्रोफेशनल टॅक्स. प्रोफेशनल टॅक्स हा राज्यांचा कर आहे, तर त्याच्यामध्ये काही प्रमाणात वाढ करणं हे राज्याला शक्य आहे. आणि ती जर वरच्या वर्गामध्ये जो समाजातला वरचा वर्ग आहे, हायर प्रोफेशनल्स आहे, त्यांच्यामध्ये वाढ करून ती जी रक्कम येईल ती रक्कम, आता पूर्वी आपण रोजगार हमी योजनेला टाकत होतो, आता ते कनेक्शन काढून टाकू. तर त्याच्याऐवजी जर असं केलं असतं की असंघटित कामगार जे आहेत त्यांच्यासाठी त्यांना उभारी देण्यासाठी, कारण त्यांच्या खिशात जर पैसे आले तर बाजारामध्ये मागणी येणार. एक राज्य सरकारला करणं शक्य होतं की प्रोफेशनल टॅक्स मध्ये काही सुधारणा करायची वरच्या हायर इन्कम ग्रुपसाठी, आणि ते जे पैसे येतील अतिरिक्त त्याच्यामधून असंघटित कामगारांसाठी काही जास्ती भरीव अशा योजना करायच्या किंवा त्याची कायदा अंमलबजावणीची यंत्रणा सक्षम करायची. हे जर केलं असतं तर माझ्या मते एक राज्यामध्ये एकजुटीचं वातावरण निर्माण व्हायला मदत झाली असती. आणि त्याचप्रमाणे मुद्दा कळला आपला. अजित सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो. आतापर्यंत आपण हे बजेट नेमकं काय बघितलं, अभ्यास अजून पूर्ण झाला नाही, थोडक्यात याचं उत्तर अपेक्षित आहे. समाधानकारक वाटतो? किती मार्क द्याल आपण या बजेटला 10 पैकी? मी 10 पैकी 4 मार्क देईल. बर, म्हणजे फारसा समाधानकारक नाही असं एकंदरीत आपल्याला वाटतं असं म्हणता येईल? पास आहे असं पण. बर बर, पण काठावरती पास आहे. बरं बरं, ठीक आहे सर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि या सगळ्या मुद्द्यांवर विश्लेषण केलं त्याबद्दल. एका ब्रेकसाठी